मॅगीचं नाव घेतलं तर लहान मुलंच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातात. तर मग त्याच मॅगीमध्ये नेहमी त्याच प्रकारची मॅगी खाऊन कंटाळा येतो. तर चला मग आज आपण मॅगीमध्ये चिली गार्लिक बटर मॅगी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. चिली गार्लिक बटर मॅगी बनवण्यासाठी येथे मी एक मॅगी घेतली आहे. तुम्ही मॅगीच्या ऐवजी इपी नूडलचा सुद्धा वापर करू शकतात. आता मॅगी शिजवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते. आता आपण या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये मॅगी टाकून घेऊ. आता आपण ही मॅगी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत आता आपली मॅगी शिजत आहे तोपर्यंत आपण गार्लिक पेस्ट बनवून घेऊ. गार्लिक पेस्ट बनवण्यासाठी इथे मी खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून ऑरिगॅनो. आता आपण हे सर्व खलबत्त्यामध्ये एकदम बारीक असे कुटून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्याच्या ऐवजी मिक्सरमध्ये सुद्धा पेस्ट बनवू शकतात. आता आपली मॅगीसाठी लागणारी गार्लिक पेस्ट बनवून तयार आहे. आता आपण आपली मॅगी चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपली मॅगी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण ही मॅगी पाण्यामधून काढून घेऊ. आता इथे मी मॅगी बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून बटर टाकून घेऊ. तेल व बटर चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये चिली गार्लिक पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंद ही पेस्ट चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 पाउच मॅगी मसाला टाकून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी मॅगीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. मॅगीचा संपूर्ण मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये शिजवून घेतलेली मॅगी टाकून घेऊ. मॅगी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून लिंबूचा रस टाकून घेणार आहोत. लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर आता आपण हे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण मॅगीचा गॅस बंद करून घेऊ. आता आपली गरमागरम अशी चिली गार्लिक बटर मॅगी बनवून तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.